म्हणजे निळवंड धरण हे दुष्काळी पट्ट्याकरता झालेलं धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी केवळ चाचणीसाठी सोडलं। आज ह्या सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई झालेली आहे। तातडीनं निळवंड्याचं पाणी हे दुष्काळी पट्ट्याकरता सोडणं आवश्यक आहे। आग्रहाची मागणी राहील की निळवंड्याच्या डाव्या कॅनल सुटला पाहिजे आणि त्याचबरोबर तातडीनं उजव्या कॅनलचं काम पूर्ण करून त्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे। हे आंदोलन करण्यास भाग पाडू नये हे सुद्धा या निमित्तानं शासनास सांगू इच्छितो। मान्सून तर आलाच नाही, आला तो अपूर्ण आला। खरीपाच्या जेवढ्या पेरण्या झाल्या त्या पेरण्या सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहे आणि त्याचा परिणाम हा शेतकरी ग्रामीण भाग सुद्धा उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आता जातो आहे। महाराष्ट्र शासन म्हणून काही आता त्याच्या बाबतीतली काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। काही बैठका करणं आवश्यक आहे, निर्णय घेणं आवश्यक आहे। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत दुष्काळामध्ये। मग जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, याच्यावर विचार होणं आवश्यक आहे। पिकं जे जळून गेले आहेत त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून किंवा कशा पद्धतीनं त्यांना मदत करणं हे आवश्यक आहे। या बाबतीतली कोणतीच गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये होत असताना दिसत नाही। पाण्याचे साठे सुद्धा मर्यादित आहेत, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे निळवंड धरण हे दुष्काळी पट्ट्याकरता झालेलं धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी केवळ चाचणीसाठी सोडलं, टेस्टिंगसाठी सोडलं असं म्हटलं आणि 4 दिवस चालवलं आणि नंतर बंद करण्यात आलं। खरं म्हणजे त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप पाणी धरणामध्ये शिल्लक असताना सुद्धा या प्रकारचा असा निर्णय घेण्यात आला। आज ह्या सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई झालेली आहे। तातडीनं निळवंड्याचं पाणी हे दुष्काळी पट्ट्याकरता सोडणं आवश्यक आहे। अशा प्रकारचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि आमची आग्रहाची मागणी राहील की निळवंड्याच्या डाव्या कॅनल सुटला पाहिजे आणि त्याचबरोबर तातडीनं उजव्या कॅनलचं काम पूर्ण करून त्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे। ही आग्रह आमचा राहणार आहे आणि जनतेला यामध्ये आंदोलन करण्यास भाग पाडू नये हे सुद्धा या निमित्तानं शासनास सांगू इच्छितो।